राज्यात एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। जिल्ह्यातील नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून एक जिल्हा एक नोंदणी मोहिमेअंतर्गत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करता येणार आहे। याच योजनेच्या अनुषंगाने पुढील काळात शासन संपूर्ण राज्यासाठी एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नियोजन समितीच्या सभागृह येथे आयोजित नोंदणी व मुद्रांक तसेच भूमी अभिलेख विभागाचा जिल्हा आढावा बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार उत्तम जानकर, आमदार रणजित सिंग मोहिते पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख, सहजिल्हा निबंधक श्री खोमने, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सचिन भवर यांच्यासह नोंदणी मुद्रांक विभागाचे तसेच भूमी अभिलेख विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते। एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांना आपल्या प्रॉपर्टीची नोंदणी करता येते। आज रोजी पर्यंत जिल्ह्यात 602 नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे। तसेच मंत्रिमंडळाने 500 रुपयात शेतकऱ्यांचे जमीन वाटपाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचीही जिल्ह्यात योग्य अंमलबजावणी करावी। नोंदणी व मुद्रांक कार्यालयाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे। तसेच प्रत्येक महिन्यातून या कार्यालयाची एक बैठक घेऊन त्यांनी केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन या अंतर्गत नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध होतात का याबाबत खात्री करावी, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या।